आता लवकरच पावसाळा सुरू होईल आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लाकडी फर्निचरला बुरशी येऊ शकते किंवा त्याला दमटपणाचा एक चिकटपणा चिकटू शकतो। अशा परिस्थितीमध्ये लाकडी फर्निचरची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, नाहीतर ते खराब होतं। म्हणूनच लाकडी फर्निचरची काळजी कशी घेता येईल, ते स्वच्छ कसं ठेवता येईल, हे आज आपण पाहूया। हाय, माझं नाव निहारिका आहे। आज मी तुम्हाला तुमचं फर्निचर कसं मेंटेन करावं याच्याबद्दल थोडे टिप्स देणार आहे। आपण सुरुवात करूया लाकडी फर्निचर। तर लाकूड हे प्रत्येक घरामध्ये आपल्याला मिळतं। तुमच्याकडे लाकडी फर्निचर असेल, लाकडी गोष्टी असतील, ऑब्जेक्ट्स असतील, शो पीसेस असतील, तर लाकूड मेंटेन करणं फारसं कठीण नाही आहे। पहिलं तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे की तुम्ही लाकडाला उन्हापासून दूर ठेवायला पाहिजे। म्हणजे ऊन जर तुमच्या लाकडी फर्निचरवर डायरेक्टली येत असेल तर थोडंसं तुम्ही त्याला कमीत कमी ऊन तुमच्या लाकडी फर्निचरवर पडावं अशी काळजी घेतली पाहिजे। दुसरं म्हणजे तुम्ही पाण्यापासून पण तुमचं फर्निचर थोडं दूर ठेवायला पाहिजे। म्हणजे एकदम ओला कपडा तुम्ही न वापरावा फर्निचर साफ करायला। सॉफ्ट मस्लिन क्लॉथ जो आपल्याला मिळतो, प्रेफरेबली व्हाईट कलरचा, पांढऱ्या रंगाचा जो मस्लिन क्लॉथ मिळतो, त्यांनी तुम्ही फर्निचर साफ केलं तर ते खूप उत्तम असेल। तुमच्या फर्निचरवरती जर मेलमाइन पॉलिश असेल तर ते जास्ती काळ टिकू शकतं आणि त्यांनी फर्निचरची ड्युरेबिलिटी वाढू शकते। जर मेलमाइन पॉलिश असेल तर तुम्ही 4-5 वर्षातून एकदा पॉलिश केलं फर्निचरला तरी खूप उत्तम असेल आणि तुमचं फर्निचर चांगल्या क्वालिटीमध्ये आणि चांगल्या मेंटेन्ड राहील। जसे तुमच्याकडे काही लाकडी लॅम्प्स असतील किंवा लाकडी वस्तू असतील, शो पीसेस असतील आणि त्याच्यामध्ये काही बारीक धूळ साचण्याचे जरी जागा असतील तर ते तुम्ही जर कपड्यांनी साफ नसतील होत तर तुम्ही सॉफ्ट ब्रश वापरू शकता, त्यांनी साफ करू शकता। आणि अगदी लाईट आणि सॉफ्ट असला पाहिजे तो ब्रश, आणि जो कपडा पण तुम्ही वापरता तो अगदी सॉफ्ट असला पाहिजे, जेणेकरून तुमचं फर्निचर क्लीन होईल, तुमचे ऑब्जेक्ट्स क्लीन होतील, पण तुमचं ऑब्जेक्ट डॅमेज होणार नाही अशी तुम्ही काळजी घेतली पाहिजे। आणि बाकी रेग्युलर पॉलिशिंग आणि रेग्युलर क्लिनिंग, मेंटेनिंग, तुम्ही उन्हापासून दूर ठेवणं, असं सगळं तुम्ही जर काळजी घेतली तर तुमचं फर्निचर नक्कीच सुरक्षित राहील।